विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली। बैठकीमध्ये विषय मांडू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकरी प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। अमरावती, लातूर, अकोला, नागपूर, नांदेड, चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे माहे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले। खरे आहे का? अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही। अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले। अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करतात। हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही, हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही। अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या ना। म्हणून हा प्रश्न राखून ठेवा। ठीक आहे नाना भाऊ, मी प्रश्न ऐकलं, राखून ठेवा, याला उत्तर बसा बसा खालती बसा खालती बसा। या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे। मला सभागृहात तुम्ही नाही आता असं चालणार नाही। या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे। ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा। प्रश्न क्रमांक 2, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये, आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल। त्यामुळे मुळामध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।